उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी. लोकशाहीत या एका शब्दाचं वजन किती आहे आज हे संपूर्ण देशाने पाहिलं. नीट परीक्षा घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणाने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं होतं. तब्बल 2 महिने विद्यार्थी आणि जेनझी तरुणांनी रस्ता सोडला नाही. उन्हाची, पावसाची आणि पोलिसांच्या लाठ्यांची पर्वा न करता विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढत राहिले. अखेर विद्यार्थ्यांना आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना मोठा विजय मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या वाढत्या दबावामुळे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण मित्रांनो, परीक्षेतील गैरव्यवहार, गुणांची हेरफेर आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर एखाद्या बड्या नेत्याला किंवा थेट मुख्यमंत्र्यालाच राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे का? इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे, तेव्हा तेव्हा राजकारणातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलाही खुर्ची सोडावी लागली आहे. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. नमस्कार, मी जुई आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नक्की काय होता तो गुणांचा घोटाळा आणि महाराष्ट्रात नैतिकतेच्या मुद्द्यावर कोणी आपल्या पदाचा त्याग केला. मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून आलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि वजनदार नेते होते. मराठवाड्याच्या विकासात आणि सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे मानले जायचे. जून 1985 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या वादानंतर राजीनामा दिला, तेव्हा महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला. वसंतदादांनी राजीव गांधी यांच्याकडे शिवाजीराव पाटील निलंगेकर या नावाचा आग्रह धरला. 3 जून 1985 रोजी निलंगेकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मराठवाड्याला मिळालेलं हे एक खंबीर नेतृत्व होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन अवघे काही महिने पूर्ण होत नाहीत, तोच एका वैद्यकीय परीक्षेतील घोटाळ्याने महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडलं. हे प्रकरण होतं मुंबई विद्यापीठाच्या MD गायनकोलॉजी या पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेतील. KEM रुग्णालय मुंबई येथे झालेल्या या परीक्षेत मुख्यमंत्र्यांची मुलगी डॉक्टर चंद्रकला पाटील ही देखील बसली होती. डॉक्टर चंद्रकला ही यापूर्वी या परीक्षेत 3 वेळा नापास झाली होती. नोव्हेंबर 1985 मध्ये झालेल्या या परीक्षेत डॉक्टर चंद्रकला पाटील हिला उत्तीर्ण करण्यासाठी परीक्षा विभागातील गुणपत्रिकेत फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला. या परीक्षेत एका गुणवंत आणि परीक्षेत नापास ठरवण्यात आलेल्या डॉक्टर महेश माधव गोसावी या डॉक्टरने मुंबई उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. डॉक्टर गोसावी यांचा असा आरोप होता की गुणपत्रिकेत बेकायदेशीर खाडाखोड करून आणि गुण वाढवून मुख्यमंत्र्यांच्या मुलीला आणि तिच्या एका मैत्रिणीला जबरदस्तीने पास करण्यात आले आहे. या प्रकरणात विद्यापीठाचे तत्कालीन विभाग प्रमुख डॉक्टर MY रावळ यांच्यावर थेट खाडाखोड केल्याचा ठपका ठेवण्यात आला. एका मुख्यमंत्र्याच्या मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचे गुण बदलले गेले या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खळबळ माजली. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ML पेंडसे यांच्या खंडपीठासमोर आले. न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. 6 मार्च 1986 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की गुणांच्या गुणपत्रिकेत फेरफार झाला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली झाला असावा असा रास्त निष्कर्ष काढता येतो. न्यायालयाच्या या अत्यंत कठोर टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने सुरू केली. प्रसारमाध्यमातून आणि जनतेकडून निलंगेकर पाटलांवर प्रचंड टीका झाली. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अवघ्या 277 दिवसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण झालेले शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर अवघ्या 24 तासात म्हणजेच 7 मार्च 1986 रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने या थेट पुराव्यांच्या अभावामुळे काही टिप्पण्यांवर कायदेशीर स्पष्टीकरण दिलं असलं तरी राजकीय आणि सामाजिक पातळीवर निलंगेकर पाटलांना अत्यंत तीव्र रोषाचा सामना करावा लागला. एका मुलीच्या गुणपत्रिकेतील फेरफाराने एका निष्णात नेत्याचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं होतं. मित्रांनो, 1986 मध्ये निलंगेकर पाटलांचं प्रकरण असो किंवा आज 2026 मध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा असो, या दोन्ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवतात.
विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि परीक्षांची पारदर्शकता या गोष्टी कोणत्याही राजकीय सत्तेपेक्षा मोठ्या असतात. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या गुणवत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा या देशातील तरुण वर्ग गप्प बसत नाही. 2 महिन्याचा दीर्घ संघर्ष करून जेनझी आणि आंदोलक विद्यार्थ्यांनी आज हे दाखवून दिलं आहे की लोकशाहीत उत्तरदायित्व टाळता येत नाही. शिवाजीराव निलंगेकर पाटलांना ज्याप्रमाणे जनतेच्या आणि न्यायालयाच्या रोषाला सामोरं जावे लागलं होतं, तसाच संदेश आजच्या राजकारण्यांनाही मिळाला आहे. सत्ता येते आणि जाते, पण विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही. तुम्हाला काय वाटते? शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार कायमचा थांबवण्यासाठी फक्त राजीनामे पुरेसे आहेत का? की सिस्टीममध्येच एका मोठ्या बदलाची गरज आहे? तुमची मते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या सीसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.